नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती हेल्दी तर आहेच आणि नाश्त्याची रेसिपी आहे. पोटभर असा नाश्ता त्याने होऊ शकतो. तर आपल्या रेसिपीचं नाव आहे गव्हाचे धिरडे. चला मग आपण पाहूयात गव्हाचे धिरडे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. गव्हाचं धिरडं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ, बारीक रवा, हळदी पावडर, बारीक चिरलेला कांदा, किसून घेतलेलं गाजर आणि बारीक चिरलेलं कॅप्सिकम, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ आणि टोमॅटो. हे जे आपण गव्हाचं आणि रव्याचं मिश्रण करून ठेवलं आहे त्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या टाकणार आहोत त्या थोड्याशा परतून घेऊया तेलामध्ये. कढई गरम झाली आहे, आपण थोडंसं तेल टाकूया त्याच्यामध्ये. तेल गरम झाले, कांदा टाकूया. कांदा थोडा परतून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊ. थोडंसं याला परतून घेऊया. कांदा आणि मिरची परतली आहे, आपण शिमला मिरची टाकूया. थोडं गाजर, आता आपल्या ह्या सर्व भाज्या परतून झाल्यात. लास्टला आपण त्यामध्ये टोमॅटो टाकायचे. ह्याला एकच मिनिट शिजून घेऊया. थोडीशी हळद टाकू. आणि थोडं मीठ. आपली भाजी तयार झाली आहे. आपण ती गव्हाच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया.
मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात. मिश्रण मिक्स केल्यानंतर त्याचा थिकनेस पाहून घ्या. जर तुम्हाला ते खूप असं गाढ वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या. मला तर हे योग्य वाटतंय, एकदम बरोबर. आपलं मिश्रण तयार आहे. आपण त्याचे धिरडे घालून घेऊयात. आपला पॅन गरम झाला आहे. पॅनला सगळीकडनं तेल लावून घेऊया. आता हे मिश्रण पॅनमध्ये टाकून घेऊयात. धिरडेच्या चारही बाजूने तेल सोडून घेऊया. आपलं धिरडं एका साईडने झालंय की नाही ते आपण थोडस उचलून बघूया. हे पहा, आपलं धिरडं तयार झालेलं आहे. एक साईडनी आपण ते पलटी करून घेऊयात. आपलं धिरडं दोन्ही साईडनी एकदम व्यवस्थित खरपूस असं भाजलं गेलेलं आहे. आपण ते काढून घेऊया. त्याचप्रमाणे दुसरं धिरडं घालून घेऊयात. आपली धिरडी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता दोन्हीही बाजूंनी किती छान आणि मस्त अशी खरपूस भाजली गेलेली आहेत. ही धिरडी खायलाही छान लागतात आणि पौष्टिकही आहेत. तयार आहेत आपली गव्हाची धिरडी. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा आणि कमेंट करा.